विद्यार्थी मित्रांनो, काल म्हणजेच दिनांक 19/6/2020 रोजी आपण सूक्ष्म गद्यामधील वेगवशता हा पाठ अभ्यासला आणि हा पाठ पाहिल्यानंतर मी तुम्हाला असा एक होमवर्क दिला होता की हा पाठ व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर त्या पाठाच्या खाली जी कृती दिलेली आहे ती कृती सोडवण्याचा प्रयत्न करा. माझी अशी अपेक्षा आहे की आपण निश्चितपणे प्रयत्न केला असेल. पण आजच्या तासाला मी काल बोलल्याप्रमाणे आज आपण या पाठाच्या खाली जी कृती दिलेली आहे ती आपण पाहणार आहोत. कारण बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीनं कृती पाहणं गरजेचं आहे. बारकाईनं वाचन केलं, समजून पाठ घेतलात तरच आपणाला एका वाक्यातली कृती आहे ती मित्रांनो आपल्याला सोडवता येईल. प्रत्यक्षात वर्गामध्ये टीचिंग करत असताना तुम्हाला आपण या वाक्यावरती ही कृती विचारली जाईल, या पॅराग्राफवरती ही कृती विचारली जाईल आणि तिथं टिपून घ्या असं आम्ही सांगू शकत होतो. पण ऑनलाईन टीचिंग करत असताना वेळेची मर्यादा असल्यामुळं, कारण ज्यादा मोठ्या या ठिकाणी व्हिडिओ आपल्याला करता येत नाही. काल मोठा व्हिडिओ झाला पण त्या व्हिडिओमुळे ठिकाणी काही म्हणजे आणि करणं गरजेचं होतं, कारण त्याशिवाय आपला हा एक लेख वैचारिक पाठ आपणाला संपणार नव्हता. पण आजच्या तासाला पण या पाठाच्या खाली जो आपल्याला स्वाध्याय दिला आहे तो स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे. काल तुम्ही जर प्रयत्न केला असेल, मी पुन्हा म्हणतोय, तुम्ही प्रयत्न केला असेल आज अपेक्षित धरतो. आणि जर प्रयत्न केला नसेल तरीसुद्धा मी आज त्या पाठातील कृती सोडवून देतोय, सांगतोय तुम्हाला, उत्तरं त्याची सांगतोय. ती उत्तरं कोणत्या पॅरेग्राफमध्ये आहेत हे शोधून बघा आणि ती बरोबर आहेत का याचीही खातरजमा करून घ्या. हे असं करण्यानं तुमचा स्वतःचा अभ्यास होईल आणि ते दीर्घकाळ तुमच्या आठवणीमध्ये किंवा स्मरणामध्ये राहील. याच्यामध्ये बघा, पहिल्या ठिकाणी कृती दिलेली आहे. कृती क्रमांक 1 पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा असं सांगितले आणि पहिलीच कृती दिली आहे, जीवन विभागणारे घटक. मी शिकवत असताना तुम्हाला हा भाग सांगितला होता. जीवन विभागणारे घटक, स्थिती आणि गती. उत्तर एकाने पहिल्या ब्लॉकमध्ये येणार स्थिती आणि दुसऱ्या ब्लॉकमध्ये येणार गती. दुसरी कृती आहे विचारांची गती म्हणजे प्रगती. आणि पुढची कृती आली अधोगती. म्हणजे काय तर विचाराला जर आपण योग्य दिशा दिली नाही तर ती अधोगती होते. हे वाक्य आपण अभ्यासलं म्हणून आपल्याला इथं एक कृतीचं उत्तर येईल, दिशाविहीन हे उत्तर येईल. आपल्याला पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं नाही, एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे म्हणून दिशाविहीन हे या ठिकाणी तिथं कृतीचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे. अक्षम्य आवेग म्हणजे विकृती. हेही आता ही संपूर्ण कृती आहे ती पाठ्यपुस्तकातील पहिल्या पॅरेग्राफमध्ये. बारकाईनं वाचून बघा, मी सांगितलेलं आहे ते बरोबर आहे का याची खातरजमा करून घ्या. आणि त्याच्यानंतर जी कृती आहे कृती 1 त्यामध्ये गतीबाबतची लेखकाने वर्णिलेली विकृती म्हणजे मी विकृती सांगितली. गतीची विकृती कोणती? गतीबाबतची म्हणजे अवास्तव गती हे 1 नंबर. 2 नंबरला अनावश्यक गती म्हणजे गरज नसताना ठिकाणी गती वाढवणं ही अनावश्यक गती ही 2 नंबरला. आणि 3 नंबरला अप्रमाण गती म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त गती असे या ठिकाणी लेखकाने गतीबाबतचे वर्णिलेली विकृती आहे. त्याच्यानंतर पुढं लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण केव्हा होते. मी शिकवत असताना त्याची तुलना तुम्हाला केलेली आहे आणि कदाचित हे एका पृष्ठ क्रमांक 4 वरती जो शेवटचा पॅरेग्राफ आहे त्यामध्ये आपणाला त्याचे ठिकाणी उत्तर सापडेल. लेखकाच्या मते जीवन अर्थपूर्ण केव्हा होते? तेव्हा होते जेव्हा कामापुरते कामासाठी वाहन वापरतो त्यावेळेलाही 1 नंबर. 2 नंबरला वाहनाची गती आटोक्यात राहील एवढाच वेग
म्हणजे वाहन आटोक्यात राहील एवढाच वेग. ही 2 नंबर उत्तर त्याचं. 3 नंबर या ठिकाणी 2 नंबर या ठिकाणी ही उत्तरं याच्यामध्ये आपल्याला लिहायची आहे आणि तरच आपली कृती पूर्ण होईल. ही एक एक गुणासाठी कृती विचारली जाईल. आपण बोर्डाच्या एकाने कृतीपत्रिकेचा विचार करून आपण हे स्वाध्याय सोडवायचा आहे. हा एकाने ही कृती सोडवायची आहेत आणि ह्या कृती जर तुम्ही व्यवस्थित सोडवल्यात तर बोर्डाच्या परीक्षेमध्ये याच्यावर जर कृती विचारली एक गुणाच्या तर आपला वेळ वाया जाणार नाही. जो दिलेला पॅरेग्राफ असेल तो पॅरेग्राफ वाचायची गरज नाही जर तुम्ही ही याची तयारी व्यवस्थित केली तर. 1 आ मधील ई आता आहे. ही कृती विचारले म्हणजे 1 आ मधील तिसरी कृती आहे. लेखकानं सांगितलेली वाहन खरेदी करण्याची कारणे. आता कोणकोणत्या कारणासाठी लोक वाहन खरेदी करतायत त्याची कारणं आपण पाठीमागच्या तासाला बघितलीत. त्यामध्ये पहिलं आहे मानसिक स्पर्धा. मानसिक स्पर्धा हा मुद्दा लिहायचा. मी स्पष्टीकरण करता तुम्हाला मी काय सांगितलं, शेजाऱ्यानं वाहन घेतलं म्हणून आपण घ्यायचं, शेजाऱ्याने मोठी गाडी घेतली म्हणून आपण घ्यायची, ही मानसिकता लोकांच्यामध्ये. शेजाऱ्यानं महागडी गाडी घेतली म्हणून आपण घ्यायची, ही मानसिकता. म्हणून इथं मुद्दा लिहायचा आपण मानसिक स्पर्धा. 2 नंबरचा मुद्दा स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन. मी किती श्रीमंत आहे, मी किती मोठा आहे हे दाखवण्याच्या हव्यासापोटी मित्रांनो कर्ज काढून वाहन घेतलं जातं. म्हणून आपल्याला मुद्दा लिहायचा आहे स्वतःच्या ऐश्वर्याचं प्रदर्शन करणं. हे 2 मुद्दे लेखकाने सांगितलेले आहेत आणि ते इथं आपल्याला लिहायचे आहेत. एक एक गुणासाठी ही कृती असणार आहे. 1 गुणासाठी पहिलं तुम्ही लिहिलं मानसिक स्पर्धा अर्धा गुण आणि त्याच्यानंतर स्वतःच्या ऐश्वर्याचे प्रदर्शन ह्या एकाने इथं अर्धा गुण असं टोटल तुम्हाला 2 गुण दिले जाते. 1 गुण मिळेल. म्हणून आपण लिहित असताना कसं लिहायचं, कृती कशी विचारली त्याबद्दल आपण लिहिणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर पुढची कृती आहे वाहनाचा वेग अनिवार्य झाला तर, म्हणजे वाहन अतिवेगानं चालवलं तर काय काय होतं, आपल्या शरीरावरती, आपल्या चित्तावरती, आपल्या मनावरती कसा परिणाम होतो. लेखानं कालच्या तासाला सांगितलं मी तुम्हाला बोललो तेच आपल्याला इथं फक्त मुद्देसूद लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहा की पहिला मुद्दा आहे चित्ताची व्यग्रता वाढते. चित्त एकाग्र व्हायला की आपली व्यग्रता आहे एकनिष्ठता वाढते. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे शरीर आणि मनावर ताण येतात. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा हादरे बसून मज्जातंतू व कमकुवत होतात. चौथा मुद्दा आहे मणके कमकुवत होतात. 5वा मुद्दा आहे शरीरात अनावश्यक स्पंदन निर्माण होतात. कमरेचे ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होतात, मणक्याचे प्रॉब्लेम निर्माण होतात. हे आपण आपल्या अनुभवानुसार लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला पाठ किती समजला, लेखकाचा विचार किती समजला तर या आपल्या कृतीमधून आपल्याला समजेल. पुढची आपल्याला कृती विचारलेली आहे अमेरिकेतील माणसांचे जीवन वेगवान का असतं. तर पहिला मुद्दा अमेरिकेतले ठिकाणी लोकांचे ठिकाणी ठिकाण आहे ती खूप लांब लांब आहे. घर राहता असेल लांब आहे, ऑफिस लांब आहे, शाळा लांब आहेत आणि त्यामुळं अमेरिकेतील लोकांचं ठिकाण जीवन वेगवान आहे. हे आपण लिहायचं आहे. तिथं कारण विचारलंय. ही कृती क्रमांक ई आहे. कारणे शोधा व लिहा. या पाठ्यपुस्तकातील कारण आपल्याला शोधायचे आहेत आणि लिहायचे आहेत. तुम्हाला ते पृष्ठ क्रमांक 4 वरती बघायला मिळतील. त्याच्यानंतर पुढची कृती आहे लेखाच्या मते गरजेच्या वेळी वाहनाचा वापर करायला हवा कारण रस्त्यावर अडचणी निर्माण होणार नाहीत. गरजेच्या पोटी वाहन का वापरायचं तर त्यामुळं रस्त्यावरती वाहनाची गर्दी होणार नाही. गरजेपोटी आणि गरजेविना वाहनांच्या ठिकाणी माणसं घरातून बाहेर पडली आणि त्यामुळं वाहनांची संख्या वाढली आणि त्या वाहनांची संख्या वाढल्यामुळं अपघात होऊ लागले. माणसाला स्वतःचं जीवन आनंदानं सुखी समाधान जगता येत नाही. याला कारण अनावश्यकरित्या गरज नसताना वाहनाचा वापर आपण करतो. आणि इतर लेखक आपणाला अभिप्रेत उत्तर काय आहे तर रस्त्यावर अडचण निर्माण होणार नाहीत. एकाने जर आपण वाहनाचा वापर गरजेपोटीच केला तर रस्त्यावरती वाहनाची गर्दी होणार नाही. त्याच्यानंतर कृती 2आ योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. ही एक गुणासाठी कृती आहे. ही कृती वाचत असताना
म्हणजे एक गुणाच्या कृती लिहित असताना किंवा त्याचा आपण अभ्यास करत असताना अत्यंत बारकाईने करायचं. कारण एक गुणाची कृती लिहित असताना जर चुकलं तर 0 मार्क्स, बरोबर आलं तर 1 मार्क्स आहे. दीर्घोत्तरी आपण जी कृती सोडवत असतो त्यावेळेला आपणाला 2 गुणाची असेल, 4 गुणाची असेल तर 2 गुणापैकी अर्धा गुण का 1 गुण दिला जातो. 4 गुणाची कृती असेल तर आपणाला 2 किंवा 4 पैकी कदाचित 1-2 एखादी आपणाला मिळतोच. पण 1 गुणाची कृती असते ती आपल्याला त्याचं नेमकं उत्तर अभिप्रेत असतं, नेमकं उत्तर गरजेचं असतं. म्हणून 1 गुणाच्या कृती करत असताना अत्यंत व्यवस्थित करायचं. कारण आपल्या मराठी विषयाचा निकाल मी कोकरूडला आल्यापासून 1999ला माझी बदली झाली आणि त्यावेळेपासून निकाल मराठी विषयाचा उत्कृष्ट आहे. मी अहंभावानं सांगत नाही, मी आत्मविश्वासपूर्वक सांगतो की इथून पाठीमागच्या निकालाची परंपरा आपली उत्कृष्ट आहे आणि यावर्षीची सुद्धा निकालाची परंपरा निश्चितपणे उत्कृष्टच आपली मराठी विषयाची असणार आहे. कारण माझ्या शिकवण्यानं तुमच्यामध्ये एवढा परिवर्तन होत नाही. माझं शिकवणं 1% आणि तुमचा प्रयत्न 99% असतो. खरं या निकालाचं श्रेय तुम्हाला विद्यार्थ्यांचंच असतं. आता 12वीचा निकाल लागेल आणि त्यावेळेला सुद्धा मी निकाल लागायच्या अगोदर सांगतोय, मी 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की आपल्या मराठी विषयाचा निकाल उत्कृष्ट निश्चित लागणार. गर्वानं नाही, आत्मविश्वासपूर्वक सांगतो. मी सांगतोय एवढं व्यवस्थित तुम्ही करा, तुम्हाला निश्चितपणे उत्कृष्ट मार्क्स, मी चांगली मार्क्स हा शब्द वापरलेला नाही, उत्कृष्ट मार्क्स आपल्या मराठी विषयामध्ये मिळतील. दुसरी कृती आहे बघा, कृती क्रमांक 2 योग्य पर्याय निवडून उत्तर लिहा. पर्याय दिलेत, 4 पर्याय आहेत. या 4 पर्यायापैकी एकच पर्याय बरोबर आहे. हे पर्याय निवडत असताना आपलं पाठाचं वाचन अत्यंत बारकाईने पाहिजे. आता पहिला एक कृती काय दिली पहा, जीवन अर्थपूर्ण होईल जर, जीवन अर्थपूर्ण होईल जर. पर्याय पहिला आहे, वाहन कामापुरते वापरले तर. दुसरा पर्याय, वाहन आवश्यक कामासाठी वापरले तर. तिसरा पर्याय, वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला तर. आणि चौथा पर्याय आहे, वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर. काल जर तुम्ही थोडंसं वाचलं असेल आणि शिकवताना बारकाईने लक्ष दिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. लेखकानं सांगितलं आपलं पृष्ठ क्रमांक 4 वरती शेवटचा पॅरेग्राफ आणि त्यावरती ही कृती आहे आणि त्या कृतीमध्ये त्यांनी सांगितलंय किंवा त्या पॅरेग्राफमध्ये सांगितलंय, विचार सांगितलाय, माणसानं जीवन अर्थपूर्ण करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे. तर त्यानं वाहन कामापुरतं वापरावं, वाहनाचा आवश्यक त्या ठिकाणी कामासाठी वापर केला पाहिजे आणि वाहनाचा वेग आटोक्यात ठेवला पाहिजे. हे जर सर्व केलं तर त्याचं जीवन अर्थपूर्ण होईल. म्हणजे आपल्या तिन्ही पर्याय बरोबर आहेत. म्हणून आपणाला शेवटचा पर्याय, वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर जीवन अर्थपूर्ण होईल. म्हणून आपण उत्तर लिहिताना लिहायचं दीर्घ ई, किंवा तुम्ही असं लिहिलं, जीवन अर्थपूर्ण होईल जर, त्याच्यापुढे डॅश मारलीत आणि तुम्ही त्याचं उत्तर असलं वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर, असं जर लिहिलं आणि त्याला अधोरेखित केलं तर तुमचं उत्तर दिसायला फार चांगलं दिसेल. नुसतं तुम्ही दीर्घ ई लिहिलं तर तुम्हाला उत्तर बरोबर दिलं जाईल, पण एक्झाम जो तपासणार आहे एक्झामिनर, त्या एक्झामिनरला नंतर त्याचं मॉडेल आन्सर बघावं लागेल. म्हणून आपण त्याला त्रास न देता फक्त आपण काय लिहायचं, दीर्घ ई लिहायचंच आणि दीर्घ ईच्या पुढं त्याचं उत्तर जे आहे वरील तिन्ही गोष्टीचा अवलंब केला तर आपलं जीवन अर्थपूर्ण होईल. एक्झामिनर खुश होईल आणि त्यामुळे आपला अनावश्यकाने तुम्हाला 1 पैकी 1 मार्क्स देईल. त्याच्यानंतर पुढची कृती आहे, निसर्ग विरोधी वर्तन नसणे. निसर्ग विरोधी वर्तन नसणे म्हणजे खाली पर्याय दिलेत पहा, स्वतःला वाहनाशी सतत जखडून ठेवणे, वाहनाचा अतिवेग अंगीकारणे, तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे आणि गरज नसताना वाहन वापरणे. आता याच्यामध्ये निसर्गविरोधी वर्तन नसणे, निसर्गविरोधी वर्तन असणे. सध्या निसर्गविरोधी वर्तन लोकांचं आहे. म्हणून पहिल्या भागामध्ये निसर्गविरोधी वर्तन कुठलं आहे, स्वतःला वाहनाशी सतत जखडून घेणे निसर्गविरोधी वर्तन.
दुसरा ठिकाणी पर्याय आहे वाहनाचा ठिकाणी अतिवापर या ठिकाणी करणे. आणि तिसरा ठिकाणी आहे तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहनाचा वापर करणे. चौथा आहे गरज नसताना वाहनाचा वापर या ठिकाणी करणे. पहिला, दुसरा आणि चौथा हे निसर्गाच्या विरोधी वर्तन करणे आहे. आणि निसर्ग विरोधी वर्तन नसणे, आपण पर्याय वापरत असताना किंवा त्या कृती वाचत असताना बारकाईनं वाचायची, विचारपूर्वक वाचायची, कारण त्या कृतीमध्ये फसवून केलेली असते. इथं तुम्हाला फसवण्यासाठी कृती विचारलेली आहे. निसर्ग विरोधी वर्तन नसणे, असणे नाही. असण्याचे 4 पर्याय दिलेत आणि नसण्याचा एकच दिलेला आहे. म्हणून नसण्याचा पर्याय आहे इमारत ईचा 3 नंबरचा तातडीचा भाग म्हणून कधीतरी वाहन वापरणे, म्हणजे गरज असेल तरच वाहन वापरणे, हा निसर्ग विरोधी वर्तन नसण्यातला एक मुद्दा आहे. म्हणून त्यातील 3 नंबरचा मुद्दा हा एकाने बरोबर आहे. तो 3 नंबरचा मुद्दा आपण त्याच्या पुढे लिहायचा. त्याच्यानंतर पुढं कृती 2 मध्ये वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. अमेरिकेमध्ये वाहन कसं वापरलं जातं आणि भारतामध्ये वाहन कसं वापरलं जातं, तुलना करायची आहे. आणि याचंही एक उत्तर आहे. हे कृती क्रमांक पृष्ठ क्रमांक 4 वरती वरून या ठिकाणी पहिलाच पॅरेग्राफ आहे आणि त्या पॅरेग्राफमध्ये पहिला आणि दुसरा पॅरेग्राफ ते तुम्ही जरा बारकाईनं बघायचं. पण मी तुम्हाला इथं मुद्दे सांगतोय, ते मुद्दे तुम्ही बारकाईनं ऐका, त्याची खातरजमा करा पुस्तकामध्ये. या ठिकाणी मी सांगतोय म्हणून विश्वास ठेवू नका. तुम्ही प्रत्यक्षात ते बारकाईनं वाचा. त्यानं काय होतं, तुलनात्मक अभ्यास होतो. बाबा सर हे सांगतायत, कारण आपण प्रत्यक्षात वर्गामध्ये टीचिंग करत असताना तुमच्यासमोर पुस्तक असतं आणि आम्ही आमच्यासमोर पुस्तक असतं आणि तुम्ही त्या पुस्तकामध्ये आम्ही वाचत असताना तुम्हाला सांगतो की अरे ते आहे का जरा बघा. आणि त्या पुस्तकातील त्या विषयाचा आम्ही एक तोंडी विचार करून सांगतो तुम्हाला. म्हणून आता ऑनलाईन टीचिंग असल्यामुळे तुम्ही प्रत्यक्षात ते पुस्तक वाचून, आता हे लेक्चर बघत असताना सुद्धा मी काही पॅरेग्राफ सांगतोय, ते पॅरेग्राफ लगेच तुम्ही पण पलटून बघणं गरजेचं आहे की अरे सर सांगताय ते बरोबर आहे का. कारण जर तुम्ही अशी तुलना केलीत, खात्री करून घेतलीत, तर तो विषय तुमच्या दीर्घकाळ आठवणीत राहील. म्हणून कृती क्रमांक 2A, वाहन वापरातील फरक स्पष्ट करा. विकसित देश भारत आणि विकसित देश अमेरिका आणि विकसनशील देश भारत याच्यामध्ये वाहन वापरात कसा फरक आहे. अमेरिकेमध्ये कामाची वेगवेगळी ठिकाणे किमान 100 मैलावरती असतात, जास्त अंतरावरती असतात आणि त्यामुळं ते कामासाठीच वाहन वापरतात. पण आपल्या देशामध्ये अंतर कमी असून सुद्धा, कामे फारशी नसताना सुद्धा वाहन वापरलं जातं. हा 1 नंबरचा फरक. 2 नंबरचा फरक, दूरवरची ठिकाणे गाठण्यासाठी वेगाचा आश्रय घ्यावा लागतो. अमेरिकेमध्ये 100 किलोमीटरचं अंतर कमीत कमी असतं आणि त्यामुळे दूरवरचं अंतर गाठण्यासाठी वाहनाला वेग दिला जातो. पण आपल्या भारत देशामध्ये वाहनाचा वापर म्हणजे महानगरामध्ये रेल्वेने जोडलेले असतात, पण इतर ठिकाणी वाहनाचा वापर करत असताना अंतर कमी असतानाही वेगाचा वापर केला जातो. हा निरर्थक वापर केला जातो. अमेरिकेमध्ये रस्ते लांब एकाने स्वच्छ आहेत. अमेरिकेतले रस्ते सरळ आहेत, रुंद आहेत, निर्विघ्न आहेत आणि एकमार्गी आहेत. आणि आपल्या देशामध्ये माणसं जास्त आहेत, पण रस्त्याच्या ठिकाणी प्रगती जेवढी व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाहीत. रस्ते रुंद नाहीत, रस्ते सरळ नाहीत, निर्विघ्न नाहीत आणि एकमार्गी क्वचितच आहेत. बहुसंख्य ठिकाणी एकमार्गी रस्ते नाहीत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, अमेरिकेमध्ये घरोघरी दररोज वाहन उपलब्ध आहे, पण आपल्यामध्ये दररोज या ठिकाणी वाहनं उपलब्ध नाही. आणि जर या ठिकाणी वाहनं घेतली, टीचिंग करत असताना तुम्हाला सांगितलं खेडेगावामध्ये बरोबर घरटी वाहनं आहे, गरजेचं नाही मग पण तर लोकांनी घेतले. फक्त मी मोठा आहे, मी एका श्रीमंत आहे आणि शेजाऱ्याने घेतली म्हणून मी घेतली
अशा या ठिकाणी दाखवण्यासाठी वाहनं घेतलेत. पण या ठिकाणी अंतर कमी असताना सुद्धा वाहनाची गरज नसताना आपल्या देशामध्ये वाहनं वापरली जातात. ही कृती अशी तुलनात्मक आपल्याला लिहायची आहे. ही कृती जर तुम्हाला विचारली तर 1 गुणासाठी किंवा 2 गुणासाठी विचारली तर 2 गुणासाठी लिहिताना आपल्याला 4 मुद्दे लिहावे लागतील. 4 मुद्द्याची तुलना करावी लागेल. 2 गुणाची विचारली तर एका 4 मुद्दे लिहायला लागतील आणि 1 गुणाची विचारली तर 2 मुद्द्याची तुलना करावी लागेल. आणि ही आपणाला विचारलेली कृती ही ऑब्जेक्टिव्ह कृती आहे. त्याच्यानंतर आपल्याला खाली विचारले आहे, पहा, खालील वाक्याचा अर्थ सोदाहरण स्पष्ट करा. सोदा म्हणजे उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. तुम्हाला जर हा पाठ समजला असेल तर खालची कृती म्हणजे कारण ती 3 नंबरची कृती आहे खाली दिलेली, ती कृती बघा. 3 कृती आहे. यथाप्रमाण गती ही गरज आहे, पण अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक ही गती ही एक विकृती आहे. हे विधानासहित आपल्याला पटवून द्यायचं आहे. म्हणजे आपणाला बाबा यथाप्रमाण गती गरज आहे का, महत्त्वाचं आहे आणि जाणं गरजेचं आहे. ठीक आहे गती घेणं, पण आपणाला अप्रमाण, अवास्तव आणि अनावश्यक गती या ठिकाणी आपण घेणं बरोबर नाही. जे अप्रमाण, अनावश्यक गती घेतात किंवा अवास्तव गती घेतात ही विकृती कशी आहे, हा एक विचार या ठिकाणी आपण करून उदाहरणासहित स्पष्ट करायचं आहे. मी शिकवत असताना तुम्हाला काही उदाहरणं दिलीत, ती उदाहरणं आठवा तुम्ही, आणि तुमची स्वतःची काही उदाहरणं असतील तर ती तुम्ही उदाहरणं द्या. आणि ही कृती कदाचित 2 गुणासाठी असेल किंवा 4 गुणासाठी आली तर आपल्याला ती लिहायची आहे. त्याच्यानंतर पुढची कृती. आरंभी माणसे वाहनावर स्वार होतात, मग वाहने माणसावर स्वार होतात. म्हणजे पहिल्यांदा आपण गाडीवर स्वार होतो आणि त्याच्यानंतर गाडी आपल्या ठिकाणी आपल्यावरती कब्जा करत असते. हा विचार तुम्ही एक उदाहरणानं स्पष्ट करायचा आहे. आणि शिकवत असताना तुम्हाला मी सांगितलं आहे, माणूस पहिल्यांदा वाहनावरती कसा स्वार होतो, पुन्हा वाहन त्याच्यावरती एक कब्जा कसं घेत असतं, हे ठिकाणी उदाहरण मी तुम्हाला दिले. ते उदाहरणं तुम्ही आठवा, कारण पाठीमागचं माझं लेक्चर आहे, ते लेक्चर बघा तुम्ही आणि त्यामध्ये आणि पुस्तकातल्या ठिकाणी टॅली करा. स्वतःची उदाहरणं द्या, शक्यतो स्वतःची उदाहरणं द्या, जेणेकरून तुम्हाला तो पाठ समजलेला आहे असं होईल. त्याच्यानंतर पुढची कृती आहे. उगाचच भावविवश होऊन वेगवश होऊ नये. एक भावनिक होऊन कॉलेजवरून निघाला आहे घरी जात असताना आणि काही नाही मुलींचा घोळका दिसतोय म्हणून गाडी या ठिकाणी पळवणं, हे तुम्ही भावविवश होता. शेजारच्या माणसाने मला मोठं म्हणावं म्हणून गाडी स्पीडमध्ये चालवणं, हे भावविवश होणं. अशी काही उदाहरणं तुम्ही देऊन हे या ठिकाणी जो विचार आहे तो या ठिकाणी पटवून द्या, जेणेकरून तुम्हाला पाठ समजला असं या ठिकाणी आपण पाहिल. तुम्ही हे तुमच्या वहीमध्ये लिहून काढायचं आहे. खाली जो व्याकरणाचा भाग आहे तो व्याकरणाचा भाग, त्याच्यानंतर ज्यावेळेस मी व्याकरण घेईन, कारण मी सर्व या ठिकाणी पाठावरती कवितेच्या जे खाली कृती दिलेली आहे, पाठाच्या खाली कृती दिलेली आहे, व्याकरणाचा भाग आहे तो संपूर्ण मी समानार्थी शब्द असतील, सामासिक शब्द असतील किंवा वाक्यरूपांतर असेल, म्हणजे कर्मणी प्रयोग, कर्तरी कर्मणी प्रयोग असतील जे, आणि त्याच्यानंतर इतर या ठिकाणी जो व्याकरणाचा भाग आहे तो तुम्हाला अलंकार असतील, हे प्रत्येक टॉपिकच्या खालचे मी एका ठिकाणी लिहून काढलेलं आहे. आणि ज्या वेळेला तुम्हाला व्याकरणाचा प्रत्येक टॉपिक शिकवेन त्या टॉपिकमधील समास असतील तर प्रत्येक पाठाखाली एका समासाचा शब्द किंवा म्हणजे पाठातील सामासिक शब्द हे मी एकत्र लिहून काढेन, तर त्या वेळेला देईन. ते लिहून देत असताना या पाठामध्ये असा हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह असा करायचा आणि त्याचा समासाचा प्रकार असा आहे, याचीही तुलना करून देईन. याला कारण काय, तर आपण परीक्षेमध्ये एखादा सामासिक शब्द आला किंवा प्रयोगाचं वाक्य आलं तर निश्चितपणे तुमच्या लक्षात येईल की अरे सरांनी शिकवत असताना, सरांनी लेक्चर देत असताना हा सामासिक शब्द या पाठातला आहे, ते प्रयोगाचं वाक्य या पाठातील आहे, वाक्य रूपांतराचं हे वाक्य ह्या पाठातील आहे, हे तुम्हाला नजरेसमोर यावं एवढ्यासाठी. तो तुलनात्मक अभ्यास मी तुम्हाला नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला व्याकरणाच्या वेळ देईन. पण स्वयं अध्ययन जे आहे त्या स्वयं अध्ययनामध्ये वाहनाच्या वापराने शरीर व्यायाम अडथळे निर्माण होतात. तुमचे मत स्पष्ट करा. म्हणजे आपल्या शरीराचे जे आपण हालचाली करतो, नैसर्गिक हालचाली, त्या वाहन अतिवापरामुळे, अतिवेगामुळे त्याच्यावरती कसा परिणाम झाला आहे हे आपण या ठिकाणी बघायचं. त्याच्यानंतर पुढचा वाढता वेग म्हणजे ताण, याविषयी तुमचे मत सविस्तर लिहा. तीही कृती तुम्ही तयार करा. मला वेळेचा या ठिकाणी भान आहे, ज्यादा या ठिकाणी मोठ्या या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ तयार करायचा नाही,
यासाठी, कारण तो नंतर ही करत असताना म्हणजे तुम्हाला पाठवत असताना थोडासा प्रॉब्लेम येत आहेत, म्हणून तुम्हाला मी या ठिकाणी थांबतोय. वाहन हे वेळ वाचवण्यासाठी असते, ते वेळ घालवण्यासाठी नसते. हे विधान तुमच्या शब्दात स्पष्ट करा. कारण एखादा ठिकाणी मुलगा हा वेळ म्हणून एखादी बाहेर गाडी घेऊन जाणं, आपल्या एखादा मोठा माणूस असतो का नोकरीला असणारा, आणि तो काय करतो की आपणाला काय करतो की काही नाही, आपणाला लगेच आपल्या पत्नीला घेतो आणि फिर मारून येतो. अशासाठी या ठिकाणी वाहन न वापरता आपला वेळ घालण्यासाठी नाही तर वेळ वाचवण्यासाठी या ठिकाणी आहे, कामासाठी आहे. मित्रांनो, ही गाडी किंवा गती वाहन हे या ठिकाणी समजून घेणं आणि तो विचार मांडा त्याच्यामध्ये. वाहनाची गती ही विकृती आहे हे स्पष्ट करा. आणि याच्यामध्ये हे 2-2 गुणाची कृती असतील. त्याच्यानंतर शेवटची कृती आहे अभिव्यक्तीची, 4-4 गुणासाठी असते. रस्त्यावरून वाहतूक कोंडीत सापडल्यानंतर तुमची भूमिका काय असेल, यातून तुमची वैचारिकता कळणार आहे. ज्या वेळेला रस्त्यामध्ये गर्दी होते आणि त्यावेळेला तुम्ही काय करणार, तुम्ही विचार करा. कारण गर्दी असेल, त्या गर्दीमध्ये मी माझं वाहन पुढे रेमटणार नाही, युगाचाच हॉर्न वाजवणार नाही, नंतर कुणाशी वाद घालणार नाही. उलट मी त्या जो कर्मचारी आहे, पोलीस आहे, त्या पोलिसाशी जाईन आणि लोकांना इकडून वाहन तिकडून न्यावाने त्याचं नियोजन करेन. लोक ऐकतीलच असं नाही, दुसऱ्या एखाद्या 2-3 माणसांना घेईन, पोलिसाला आमचं म्हणणं पटवून देईन, मदतीचं म्हणणं पटवून देईन आणि तिथून ती वाहनाची कोंडी फोडेल. यातून तुमची वैचारिक पातळी करेल, असा या ठिकाणी विचार सांगा. त्याच्यानंतर पुढची कृती आहे, वाहन चालवत असताना कोणती काळजी घ्यावी हे तुमच्या शब्दात लिहा. वाहनाचा चालवण्याचे नियम कोणकोणते आहेत, आपलं लायसन्स पाहिजे, ड्रायव्हिंग करताना कसं करायचं, गाडी चालवताना कशी चालवायची, वेगावरती बंधनं कशी ठेवायची आणि आपल्या साईडनं कसं जायचं, आपला ट्रॅक कसा ठेवायचा, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला माहीत असणारे वाहनाविषयी, वाहन वापराविषयीचे नियम आहेत. ते तुम्हाला माहीत आहेत का, हे पाहण्याचा या ठिकाणी हेतू आहे. म्हणजे तुम्ही वाहन चालवताय, पण वाहन चालवण्याचे नियम तुम्हाला माहिती आहेत का, हे यातून पाहिलं जाईल. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी कृती आहेत, त्या कृती आपण सोडवाव्यात. आपले ज्यावेळेला रेग्युलर कॉलेज सुरू होईल त्यावेळेला तुमच्या वहीमध्ये त्या कृती सोडवलेल्या असाव्यात आणि त्यानंतर मी पाहीन त्याच्यामध्ये जर काही चुका झाल्या तर या ठिकाणी दुरुस्त करण्याचं काम, समजावून सांगण्याचं काम मित्रांनो माझं आहे. पण तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. अशा प्रकारे गडबडीत का होईना, कारण वेळेची मर्यादा असल्यामुळं गडबडीत का होईना आपण हा स्वाध्याय घेतला. याच्यानंतर मी एक पद्य आहे, हे पद्य त्याचा या ठिकाणी एक व्हिडिओ मी तयार करेन आणि तो तुम्हाला मी पाठवेन. त्या व्हिडिओनंतर तर पद्य पाहिल्यानंतर त्या पद्याच्या झाली काही कृती असेल ती कृती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी सोडवून देईन. ठीक आहे, आजचा या ठिकाणी स्वाध्याय आपला संपला, व्हिडिओ आपला संपला. ठीक आहे.